नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रास. मित्र, एक ज्येष्ठ नागरिक आहे जे भाऊचे खंदे समर्थक आहे. नाव मी घेणार नाही, परंतु त्यांच्यावर असं प्रेशर टाकण्यात आलं की त्यांना इथून सर्व मुंबईची तिकीट काढून मुंबई चालले जा म्हणे. तुम्ही इथं थांबायचं नाही म्हणे. इथं आम्हाला आमचा उमेदवार निवडून आणायचा काही नाही तर तुमचे असे येणे करणार म्हणे. आम्ही भाऊ साहेबांचे कसे केले, 100 कोटीच्या याच्यात नाव घेतलं विधान भवनात, त्यांचं घोटाळा केला बा म्हणून. त्याच्यानंतर त्यांनी त्या पक्षात घेतलं, वॉशिंग मशीन मध्ये टाकलं आणि डबल उमेदवारी दिली. आणि असे कित्येक तरी उमेदवार आहे. आपले उमेदवार पहा आपल्या पॅनलचे. अहो प्रभाग 1 मध्ये तर अंडे विकणारा पोरगा आहे अमर नरोडे म्हणून, आमचा जरंगे पाटील म्हणतो आम्ही. त्यामध्ये म्हणून जाते कोणाही सगळं काही झालं, दिवस रात्र काही कमी जास्त झालं की धावून जाणारच पाहिजे ना. हो अहो तिथं नगर मालक थोडी पाठवायचा, आपल्याला नगर सेवक पाठवायचा, जनतेची सेवा करणारा पाठवायचा. तिथे जाऊन ठेकेदारी करावं लागले. आम्ही ठेकेदार बना नाही तर नगर सेवक बना, एक करा काहीतरी. त्याच्यानंतर कमिशन खोरीची तो एक रेकॉर्ड तोडले. आता तुमच्या सर्वांना माहिती आहे प्रशासक काळ होता 4 वर्ष. 4 वर्ष आम्ही निवडणुकीची वाट पाहू माझी हालत तपा वाळून गेलो. निवडणूक आता लागते, नंतर लागते, आमदारकीची लागून गेली, खासदारकीची लागून गेली, आम्ही वाटत पाहत बसलो. 4 वर्ष वाट पाहिली आणि याच्यासाठी आज मी पुस्तिकाही जाहीर केली माझ्या प्रभागात. आता जसं भाऊने सांगितलं की मी प्रभाग 4 मध्ये लढणार होतो पहिले, परंतु तिथे असा विषय झाला की शुभम माझा मित्रच, माझ्याच ग्रुपचा मुलगा आहे. त्यांना म्हटलं की दादा मलाही लढायचं आहे म्हणे. अरे मी म्हटलं आपल्यातलाच मुलगा आहे, काम बी करते, आपण सर्वांना बघितलेलं आहे, धावून जाते. आणि मी गॅरंटी घेतो दीपक भाऊ ठिसके तर तुम्हाला अनुभव आहे त्यांचा, धावून जाणारे लोक आहे, जनतेत राहणारे लोक आहे. अरे गाड्यात फिरणारे, स्टार मध्ये राहणारे असेच उमेदवार त्यांना दिले, मोठमोठे धनाढ्य लोक दिले. हे सत्यस्थिती आहे आणि ते लोक नाही येणार आहे. तुम्ही एखादा मोठा व्यक्ती पकडा आपल्या गावातला, त्याला फोन लावू शकता का तुम्ही की बाबा आमच्याकडे डुक्कर मेलं, बाबा कुत्र मेलं, उचलून ने बरं. आपण 10 वेळा तर विचार करतो त्याला फोन कसा लावा. त्यामुळं असे पोरं पकडा की ज्यांचा कान पकडता आला पाहिजे, काम नाही केलं तरी. आताच सांगायला पाहिजे तुम्हाला अधिकार आहे, कारण तुम्ही सेवक निवडलेला आहे, मालक लोक नाही आहे तुमचे, हे सेवा करणारे लोक आहे. त्यामुळं मी एक प्रामाणिक म्हणून तुमच्या सगळ्या पुढे तुम्हाला माझी प्रतिमा माहीत आहे. 1 रुपयाचा डाग लागू नाही दिला 5 वर्षाच्या कार्यकाळात. डॉक्टर मुश्ताक म्हणून एक आपल्या सोबत होते, भाऊ सोबत होते, त्यांचंही एक तशीच होती. आणि एक आमचे केटी जाधव सर, त्यांना भ्रष्टाचार बाहेर काढले की काय काय घोटाळे झाले त्यांच्या कार्यकाळामध्ये, त्यांना बाहेर काढले. सत्तेत असूनही घोटाळे बाहेर काढणारा नगरसेवक म्हणजे केटी जाधव सर. त्यामुळे अशा लोकांचं पॅनल आज भाऊंना दिलेलं आहे. आता तुम्हाला सांगतो वार्ड फॉर्मेशन झालं, सत्तेचा दुरुपयोग करून वार्ड फॉर्मेशन केलं. त्यांनी जशी गल्ली पाहिजे, जसा त्यांचा टाकू आहे त्या हिशोबानं वार्ड फॉर्मेशन सत्तेचा गैरउपयोग करून केला. परंतु त्यांना हे थोडी माहित आहे आम्ही का पाकिस्तानातले लोक राहायला लागले, काही तो टिंगले गावातलेच लोक आहे ना, त्यांना माहित आहे कशीही वाढ पडू द्या. बिलकुल संजयभाऊ देशमुख यांचा पॅनल निवडून येणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. नमस्कार, मी आर्यनी विजय राऊत. मशाल विकासाचा एक मार्ग या विषयाला स्पर्श करणारी माझी स्वरचित कविता आपल्या पुढे सादर करू इच्छिते. शहराचे भविष्य पुन्हा तुमच्या हाती आलं, योग्य उमेदवार निवडण्याचं क्षण आता आलं. वचन देणारे आहेत हो खूप, पण कृती करणारे कमी. निवडा तोच जो बोलण्यापेक्षा असे कृतीत भारी. बदल हवा असेल तर निर्णय पण हवा ठाम. नेता बनवा त्यांना ज्यांना आहे विकासाचा ध्यास. मशाल पेटवून उजाडा आता विकासाचा प्रकाश, तीच मशाल पूर्ण करणार जनतेची आस. मशालीच्या उजेडाने वाट बदलाची, मशालीच्या उजेडाने वाट बदलाची धरू. प्रभाग 4च्या विकासासाठी योग्य नेता निवडू. तर चला आपल्या बदलाच्या वाटेला दिशा देऊया आणि आपली मशाल कायम प्रज्वलित ठेवूया. धन्यवाद. मशाल या बटनावर, मशाल या बटनासमोरील बटन दाबून, मशालीवर बटन दाबून आपल्या 25 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद. या मुलीचा परिचय देण्याचं काही कारण नाही, तरी पण मी म्हणतो एक गवंडी काम करणाऱ्या साधारण व्यक्ती, मी स्वतः विजय राऊत यांची मुलगी, हे मुलगी कोणामुळे बनली? माझ्यामुळे नाही,
ही बनली फक्त सौ पंचशिला वाल्मिक इंगोले. ही मुलगी या मॅडमची विद्यार्थिनी आहे. आणि आता तुम्ही विचार करा, एवढ्या लोकांसमोर माझी मुलगी कशी बोलते. आता विचार करा, हे मॅडम नगर अध्यक्ष बनल्याच्या नंतर मग पाहून घ्या. आणि अजिंक्य दादा, तू जे म्हणलं हे प्रभाग म्हणलं एवढा सोपा नाही. इथं चांगले चांगले आपटले. आणि 1999 पासून जेव्हा संजय भाऊ देशमुखनं शेताला कोणती मशीन लावते वॉल कंपाऊंडला माहित आहे? त्याचं नाव काय? झटका मशीन. आणि झटका मशीन मध्ये कोण अटकते? मला नाही माहित. कारण बाबा दुश्मनी कोणाही सोबत घ्याव नाही. भाऊ कधी कधी फोन उचलत नाही. याच्यानंतर आपल्या नगराध्यक्ष पदाच्या लोकप्रिय उमेदवार सौ पंचशिला वाल्मिक इंगोले मॅडम